गुरु शिष्य परंपरा हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. अध्यात्मात गुरुशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. हे वेद, उपनिषदे व अन्य सर्व ग्रंथांनी प्रतिपादिले आहे. ज्ञानप्राप्ती करायची तर गुरु हा आवश्यकच आहे. गुरु हे शिष्याचे आध्यात्मिक पिता असतात. दासबोधात समर्थ सांगतात, जय जया जी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू. समर्थ म्हणतात, ज्याला शुद्ध ब्रह्मज्ञान झाले आहे, जो आत्मसाक्षात्कारी आहे, तो सद्गुरू, तोच आपल्या शिष्याला ब्रह्मज्ञानी करतो. खरा सद्गुरू हा मूर्तिमंत निर्मळ विमल ज्ञान आहे. त्याच्या अंतरी ब्रह्मप्रकाश सदैव असतो. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप परिस्थिती. अशा सद्गुरूशिवाय शिष्याला ईश्वर लाभ कसा होईल? शिष्यालाही आपल्यासारखाच आत्मसाक्षात्कारी करण्यासाठी शिष्याला हळूहळू निर्विषय करणे हे सद्गुरूच्या महत्वाच्या कार्यापैकी एक आहे. गुरु आपल्या शिष्याला विवेक, वैराग्य, सेवा यासारख्या कठीण गोष्टी एक एक घास भरवावा तसे त्याच्यात ते पूर्णपणे उतरवतात. त्यांचे स्वतःचे आचरण हाच त्यांचा उपदेशही असतो. पण तो लोखंडाला आपल्यासारखा परीस करत नाही. पण सद्गुरूंचा परिस्पर्श असा की त्या आपल्या शिष्यालाही गुरुपद प्राप्त करून देतात. म्हणूनच सद्गुरूला चालते बोलते ब्रह्म अशा शब्दाने यथार्थपणे गौरविले जाते. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञानांधारे निरशी, जीवतमयाम परमात्मयामशी ऐक्यता करी. केवळ शब्दपांडित्य असणारे गुरु किंवा केवळ स्वार्थाचा विचार करून आपली पात्रता नसतानाही स्वतःचे प्रस्थ वाढविणारे गुरु शिष्याला जन्मात आत्मज्ञान देऊ शकणार नाहीत. ते गुरुच नव्हेत असे समर्थ परखडपणे सांगतात. चमत्कार करणारे, संमोहन विद्या, चेटक विद्या करणारे गुरु हे खरे गुरु नव्हेत. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. सद्गुरूंचे मुख्य लक्षण असे की सर्वप्रथम त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान झाले असले पाहिजे. ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी अगदी निश्चल समाधान पाहिजे. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये सहवासातून जे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते तो खरा अनुग्रह होय. विद्येच्या कलेच्या क्षेत्रात शिष्याला गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. समर्थ रामदास कल्याण स्वामी ही गुरुशिष्य परंपरा सर्वांना ज्ञात आहेच. शिष्य कसा असावा हे सांगताना समर्थ म्हणतात, सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि सधर्म, सत्संग आणि नित्य प्रेम निरंतर. शिष्यांचा सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास हवा. सद्गुरूंच्या उपदेशानुसार शिष्याने आपल्या हातून उपासना नित्य नेमाने व्हावी, सत्कर्म व्हावे याविषयी सतत दक्षता बाळगावी. नेहमी आपल्या गुरूंच्या सहवासात राहावे. तसेच गुरूंनी सांगितलेल्या सद्ग्रंथांचे वाचन आणि त्यावर मनन करावे. याचे नित्य पालन कटाक्षाने करावे. जो असे मनापासून करतो तो सदशिष्य या श्रेणीचा होतो. समर्थ अशा शिष्यांची लक्षणे सांगताना म्हणतात, शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ, विरक्त अनुतापी. शिष्यामध्ये आपल्या ध्येयाविषयी आणि ते साध्य होण्यासाठी कृपा करणाऱ्या सद्गुरूविषयी दृढनिष्ठा पाहिजे. आत्मज्ञान व्हावे, परब्रह्माची प्राप्ती व्हावी, तो परमानंद प्रत्यक्ष अनुभवावा अशी साधकांची तीव्र तळमळ असली की त्यांच्या जीवाची ओढ सद्गुरूकडे लागते.
सद्गुरू हा स्वतः साक्षात्कारी ब्रह्मज्ञानी असावा. आपल्या शिष्यालाही आपल्यासारखीच परब्रह्म प्राप्ती करून देणारा प्रत्यक्षानुभवी असावा. असेच सद्गुरू शिष्याला आत्मज्ञान देऊ शकतात. ज्ञानाचे लक्षण सांगताना समर्थ शिष्याला सांगतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान. ज्याला आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे तोच गुरु होय आणि तोच आत्मज्ञानी होतो. तोच ब्रह्ममय होतो. ब्रह्म, आत्मा आणि ईश्वर हे तिन्ही एकाच संकल्पनेचे आविष्कार आहेत. सद्गुरूंची व्याख्या करताना समर्थ सांगतात, सद्गुरू म्हणजे अनंत असे परमात्म स्वरूप होय. सद्गुरूविषयी जीवाची तळमळ शांत करताना ईश्वर दर्शन घडवितात. सद्गुरू पाठीशी नसेल तर सगळे जीवन दुःखमय बनते. गुरुशिवाय जीवाची तळमळ निवत नाही. सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू विण दुःख सकळ, सद्गुरू विण तळमळ जाणार नाही. म्हणूनच समर्थ सांगतात, ज्याला मोक्ष मिळावा असे खरोखर वाटते त्याने सद्गुरू प्राप्त करून घ्यावा. सद्गुरू वाचून मोक्ष मिळणे कल्पांतीतही शक्य नाही. असो जयाशी मोक्ष व्हावा, तेने सद्गुरू करावा. सद्गुरू विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. आणि ही महापूजा शिष्य हा सद्गुरूवर पूर्ण विश्वास असणारा, त्यांना अनन्य भावाने शरण असलेला, सात्विक, निर्मळ, आचारशील, आळस न करणारा, परोपकारी असे सद्गुण अंगी बांधलेला असावा. जे गुण आपल्या गुरु आणि संतांमध्ये असतात ते आत्मसात करणारा शिष्य सदशिष्य होतो. तो साधना भक्त त्यांच्यामध्ये सद्भाव असावा, म्हणजे त्याला गुरुपदेशाने आत्मज्ञान होण्यास कोणताही अडथळा येत नाही. गुरुमूर्तींचा आदर्श ठेवून त्यांच्याप्रमाणेच सदाचरणी आणि साधना करणारा असावा. मग प्रत्यक्ष शंकराने पार्वतीला गुरुगीतेत ठामपणे सांगितलेले दुर्लभ हे त्रिभुवनी, ते सांगेन ओ भवानी, सद्गुरुविण तत्व कोणी थोर नशे. अशा साक्षात परब्रह्मच असणाऱ्या सद्गुरूंच्या उपदेशाने शिष्यालाही ईश्वर प्राप्ती का होणार नाही? होईलच. तो शिष्यही आत्मज्ञानी होणारच, हे निसंशय.